चाललंय। आता खरं तर कीर्तन सुद्धा गंगापूजनाचे कीर्तन, वर्षश्राद्धाचे कीर्तन सुद्धा आता विनोदाचे कीर्तन आले। आता वर्षश्राद्धाच्या आणि गंगापूजनाच्या कीर्तनात जर विनोद होत असतील, कारण जन्मला हा देह पोसिला सुखाचा काय भरवसा याचा आहे, एकलीची यावे एकलीची जावे हेची अनुभवावे आपणचे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी अखिलकोट ब्रह्मनायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणकमलावरती कीर्तन रूपी पुष्प समर्पित करण्यासाठी, भगवान परमात्म्याच्या चरणावर प्रार्थना करण्यासाठी आपल्या सज्जन माता पित्यांच्या समोर म्हणून दाखवलेला अभंग, विश्वसंत विश्वसम्राट भगवंताचे लाडके लडेवाळ भक्त संत शिरोमणी चोखोबारा यांचा 4 चरणाचा आणि आजच्या प्रसंगाला अनुसरून असणारा अभंग आपल्या समोर म्हणून दाखवला। विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार। ज्यांच्या निमित्ताने आजचं कीर्तन आहे, ज्यांना भाग्यवशामध्ये या गावामध्ये नरदेह प्राप्त झाला, नरदेह प्राप्त होऊन आपल्या आयुष्याची वाटचाल करत 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 शेवटी त्यांचा मुक्कामाचा दिवस आला आणि त्यांना जाऊन जवळजवळ आज 13-14 दिवस पूर्ण होतात। असे आदरणीय पितृतुल्य मंचकराव हरिभाऊ सेजुळ यांचा आज हे गोड जेवणाचा अर्थात गंगापूजनाचा कार्यक्रम, त्यांचे असणारे माणिकराव हरिभाऊ सेजुळ, अच्युत हरिभाऊ सेजुळ हे दोन्ही पुतणे, हा भाऊ, आणि या भावांच्या माध्यमातून आपल्या भावाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी हे नामस्मरण आणि अन्नदानाचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे। त्यांच्या असणाऱ्या मुली, त्याचबरोबर पुतणे, सर्वच नाते परिवार, आप्तेष्ट, सखे, सज्जन, सुहृद, सर्व सेजुळ परिवाराच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे। माणिकराव हरिभाऊ सेजुळ हे त्यांचे भाऊ आहेत, अच्युत हरिभाऊ सेजुळ ही त्यांचे भाऊ आहेत, लक्ष्मी विजयकुमार यादव ही पुतणी आहे, विनायक माणिकराव सेजुळ, प्रदीप माणिकराव सेजुळ, भागीरथ माणिकराव सेजुळ आणि बाळासाहेब अच्युतराव सेजुळ हे त्यांचे पुतणे आहेत। या सर्वांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन, गायन सम्राट, संगीत रत्न, संगीत अलंकार, पितृतुल्य गुरुतुल्य ज्यांचं जीवन आहे असे आमच्या आदरणीय अनंत महाराज सेंडगे, त्याचबरोबर आता ज्यांनी गोड चाल गायली आमचे परमस्नेही परम मित्र, बालमित्र आदरणीय राम आबा गरड महाराज, त्याचबरोबर माऊली महाराज, किशोर महाराज, गावातील सर्व भजनी मंडळी, आम्हा सर्वांना एका तालात एका स्वरात घेऊन चालणारे महाराष्ट्रातील ख्यातवंत पकवाज वादक, परमस्नेही परम मित्र, आम्ही ज्यांना लाडाने तात्या म्हणतो असे आमचे गोरख तात्या सभासे, हा कार्यक्रम महाराष्ट्रभर दाखवतात असे आमचे आदरणीय नोहे मी लाडाने म्हणत असतो, महाराष्ट्रातील नवीन कीर्तनकारांना ज्यांनी महाराष्ट्रभर गाजवलं आणि नोहे नुसतं गाजवलंच नाही तर ज्यांनी स्वतः तुळजाभवानी प्रतिष्ठान निर्माण केलं। गेल्या 5 वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम करत असतो, सर्वांना ज्ञात आहे। आदरणीय आमचे परमस्नेही परम मित्र बाळासाहेब महाराज डांगे, मी आताच म्हणलो महाराष्ट्रातल्या महाराज लोकांचा कमी परिचय, पण असा महाराष्ट्रात एकही महाराज नाही की ज्या महाराजाला आमच्या बाळासाहेबाचा परिचय नाही। याच्या उलट असंही म्हणलं तरी वावगं ठरणार नाही, असा एकही महाराज महाराष्ट्रात नाही की ज्याला बाळासाहेब ओळखीत नाहीत। असे असणारे आमचे यूट्यूब चॅनलचे तुळजाभवानी प्रतिष्ठानचे मालक बाळासाहेब, तुम्ही सर्व गावकरी मंडळी, पाहुणे मंडळी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि अभंगाच्या काही शब्दाची सेवा करण्यासाठी प्राप्त होतो। विठाला तो आहे तो गंगापूजनाचा आहे। या गंगापूजनाच्या कार्यक्रमात
गरुड पुराणाने 3 टप्पे सांगितले. माणसाच्या शेवटच्या कार्यक्रमात 3 टप्पे. पहिला टप्पा आहे माणूस गेल्यानंतर, अग्निदाग दिल्यानंतर दूध ओतायचा जो कार्यक्रम असतो, राख सावडायचा, आपण त्याला राख सावडायचं म्हणतो. दूध त्या ठिकाणी ओतल्या जातं. शास्त्रामध्ये त्याला आस्ती संचयन असं म्हणतात. आस्ती गंगेला नेऊन सोडणं हा पहिला टप्पा. आस्ती संचयन झाल्यानंतर दुसरा टप्पा सुरू होतो. अर्थात राख सावडल्यानंतर 10व्या दिवसापासून गंगा पूजनाच्या कार्यक्रमापर्यंत दुसरा टप्पा आहे. याला आपण त्या ठिकाणी सपिंडी श्राद्ध असं म्हणतो. शास्त्रामध्ये त्याला सपिंडी श्राद्ध असं म्हणलंय. आणि तिसरा जो टप्पा आहे तो गंगा पूजन झाल्यानंतर 1 वर्षापर्यंत जो मध्ये कार्यक्रम केला जातो, मासिक घातल्या जातं, हा 3ऱ्या टप्प्यामधला कार्यक्रम आहे असं त्या ठिकाणी गरुड पुराणाचं चिंतन आपल्याला सापडतं. विठाला गरुड पुराणाने 3 गोष्टी सांगितल्या, तशा 6 गोष्टी आहेत. 3 टप्प्यामध्ये 6 गोष्टी सांगितल्या. एक संस्कार सांगितला, ते संस्कार 2 आहेत. एक कर्म सांगितलं, ते कर्म 2 आहेत. आणि एक मार्ग सांगितला, ते मार्ग 2 आहेत. गरुड पुराणाचा जो विषय 2 मार्ग, गतात्म्या जीवाचे 2 मार्ग आहेत. गतात्म्या जीवासाठी 2 संस्कार आहेत आणि गतात्म्या जीवासाठी 2 कर्म आहेत. 2 अन 2 4, 4 अन 2 6. या 6 गोष्टी तुम्हाला गरुड पुराणात विस्ताराने सापडतील. मी अगदी आपल्या वेळेच्या नियोजनात जेवढ्या जेवढ्या जमतील तेवढ्या तेवढ्या अगदी सारसार सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. विठाला 2 कर्म आहेत. त्याच्यातलं पहिलं कर्म आहे आतुरदेहिक कर्म आणि दुसरं कर्म आहे आवर्वदेहिक कर्म. 2 संस्कार सांगितलेत. एक आहे प्रेत संस्कार आणि दुसरे पितृसंस्कार. आणि 2 मार्ग सांगितलेत. एक आहे नरकाचा मार्ग आणि एक आहे स्वर्ग म्हणा, कैलास म्हणा, वैकुंठ म्हणा, अर्थात देवलोकीचा मार्ग. एक मार्ग आहे देवलोकाला नेणारा, तर एक मार्ग आहे नरकाला नेणारा. 2 मार्ग. एक संस्कार आहे प्रेत संस्कार, प्रेत कर्म संस्कार, आणि एक आहे पितृकर्म संस्कार. आपण गेल्या 3 दिवसापर्यंत अगोदर सुरुवातीला गतात्मा जीव गेल्यानंतर जे कर्म केलं, त्या प्रेतावर जे कर्म केले, त्याला स्नान घालणं, स्मशानात नेणं, अग्निदाग देणं, त्याच्या अस्थी गंगेला विसर्जित करणं, हे सर्व प्रेत कर्म संस्कारामध्ये येतं. आणि त्याच्यानंतर दशक्रियेच्या कार्यक्रमापासून 1 वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमापर्यंत जी क्रिया केल्या जाते, 1 वर्ष श्राद्ध नाही तर पुन्हा जीवनभर जे करावं लागतं, जीवनभर केल्या जातं त्या माणसाच्या निमित्ताने, त्याला पितृ कर्म कार्य असं म्हणतात. अर्थात पित्र वगैरे घालणं वर्षाच्या वर्षाला, याला पितृकर्म कार्य असं म्हणतात. असे 2 आहेत. आणि 2 संस्कार सांगितले. एक आर्वदेही संस्कार आणि एक सांगितला विठाला आतुरदेहिक संस्कार. आतुरदेही संस्कार ज्यावेळेला जीव मरायचा आहे, मरणार आहे, आता तो जाणार आहे, आणि जात असताना जीव जायच्या अगोदर काही संस्कार केल्या जातात. जीव जायच्या अगोदर केलेले संस्कार पूर्वीच्या काळात कळत होते, आता संस्कार राहिले नाहीत. कारण की आता हे सर्व बुडीत चाललंय. आता खरं तर कीर्तन सुद्धा, गंगा पूजनाचे कीर्तन, वर्षश्राद्धाचे कीर्तन सुद्धा आता विनोदाचे कीर्तन आले. आता वर्षश्राद्धाच्या गंगा पूजनाच्या कीर्तनात जर विनोद होत असतील, कारण हा प्रसंग वेगळा आहे, हा दुःखद प्रसंग आहे. याच्यामध्ये खरं तर ज्ञान आणि कर्म असावं, थोडंसं शास्त्र असावं. पण आता गंगा पूजनाच्या कीर्तनात सुद्धा चुटकुले सांगितल्याशिवाय गंगा पूजनाचे सुद्धा कीर्तन होत नाहीत. आता कार्यक्रम बदलला, बिघडलं सर्व. हा वेगळं व्हायलंय, कारण की वातावरण बदललं. पहिल्या काळात कीर्तनकार एकदा कीर्तनकार झाला की आयुष्यभर धोतर नेसत होता, आयुष्यभर. आम्हीही जेव्हा आळंदीला गेलो जोग महाराजांच्या संस्थेत, तेव्हापासून आजही धोतरच आहे. पण आता काही काही कीर्तनकार फक्त कीर्तनापुरतं धोतर नेसतात. कीर्तन संपलं की टी शर्ट जीन पॅन्ट घालून दिवसभर, कलाकाराचं द्या सोडून, कीर्तनकार झाल्यानंतर तरी
पॅन्ट शर्ट नाही घातलं पाहिजे बाळासाहेब, कीर्तनकार झाल्यावर तरी. पण आता कीर्तनकारच फक्त कीर्तनापुरतं पॅन्ट शर्ट धोतर घालतात आणि पुन्हा आयुष्यभर गावभर कुठेही, कारण की पॅन्ट शर्ट घातल्यावर कुठेही तोंड मारता येतं, पण धोतर घातल्यावर कुठेही तोंड मारता येत नाही, म्हणजे कुठेही बसता येत नाही. सहज या महाराज माणूस आहे कुठं हॉटेलवर गेला का धोतरावर जाता येत नाही. म्हणून आता कीर्तनकार सुद्धा फक्त कीर्तनापुरतंच धोतर वापरायला लागले. कीर्तन संपलं की पुन्हा धोतर या पाडव्याची त्या पाडव्याला. एक जण मला भेटला, म्हणला महाराज तुम्हाला वर्षाला धोतर किती लागतात? म्हणलं कमीत कमी 5-6 लागतात. तो म्हणला 5-6 वर्ष झालं माझ्याकडे 2च धोतर आहे. म्हणलं कसं काय? म्हणलं ह्या कीर्तनाची त्या कीर्तनात घालतो, मला मी आधी मध्ये काढीतच नाही. आतुरदेही कर्म आहे हे. आतुरदेही कर्म त्याला म्हणतात की जीव मरायच्या अगोदर काही तासापूर्वी, काही मिनिटापूर्वी त्या गतात्म्या जीवाच्या हाताने काही दान धर्म दिल्या जात होतं. आता तो जाणार आहे, मरण्यासाठी तो आतुर आहे. म्हणून त्याच्या हाताने गावातल्या ब्राह्मणाला, गुरुला वगैरे वगैरे बोलून त्याच्याकडून नामस्मरण व्हावं, मरत असताना त्याच्या तोंडाला देवाचं नाव यावं म्हणून जी क्रिया केल्या जाते त्या क्रियेला आतुरदेही कर्म असं म्हणतात. गीतेने सुद्धा याचा सिद्धांत मांडलाय. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरं. अंतकाळाच्या वेळेला माझं स्मरण व्हावं, भगवंताचं स्मरण व्हावं, त्याचं नामस्मरण तोंडाला यावं म्हणून जी क्रिया केल्या जाते त्याला आतुरदेही क्रिया म्हणतात. याच गोष्टीचा अन्वय जगद्गुरु तुकोबाराय करतात. मरत असताना जर मुखाला देवाचं नाव आलं तर महाराज म्हणतात त्याच्या सुखाला पारावार नाही. पार नाही तुका म्हणे सुखा पार नाही. तुका म्हणे सुखा पार नाही. सुखा पार नाही. अंतकाळी जाता नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. तुका दुसरं जे कर्म आहे और्वदेही कर्म. या और्वदेही कर्माचं कार्य आपण करत आहोत. आदरणीय मंचकरावजी यांना जाऊन आज 13-14 दिवस पूर्ण होत आहे. गतात्मा जीव गेल्यानंतर ज्या घडीला तो गेला त्या घडीपासून त्याच्यावर संस्कार सुरू होतात. आपण त्या गतात्म्या जीवाला स्नान घालून स्मशानभूमीमध्ये नेतो. स्मशानभूमीमध्ये नेल्यानंतर 3 वेळा गाडगं फिरून फोडल्या जातं. फोडल्यानंतर तो जो दगड असतो तो दगड आपण बाजूला ठेवतो. पण गरुड पुराण सांगतं हे दगड आपण जे बाजूला ठेवतो त्या दगडाला आश्मा म्हणतात. त्या आश्मेला आपण 10व्याच्या दिवशी गंगेत नेऊन त्याचं पूजन करतो. पण तो जर आश्मा घरी आणला आणि त्या आश्म्याला जर रोज स्नान घातलं तर गरुड पुराण सांगतंय त्याच्या एवढं पुण्य, आगात पुण्य पुन्हा नाही. पण आपल्याकडे प्रथा प्रचलित झाली. खरं तर तो आश्मा कुठंतरी झाडात, कुठंतरी दगडात नाही ठेवला पाहिजे. गरुड पुराणाचं असं चिंतन आहे की तो आश्मा घरी आणला पाहिजे आणि रोज त्या 10 दिवसापर्यंत त्या दगडाला स्नान घातलं पाहिजे. त्या अर्थात आश्म्याला स्नान घातलं पाहिजे. आश्म्याला जर स्नान घातलं तर त्या गतात्म्या जीवाला स्नान घातल्याची प्रक्रिया घडते आणि म्हणून ते जी पुण्य मिळतं ते पुण्य आगात पुण्य. पण हे असं समोर जर नाविन्यपूर्ण सांगितलं तर पुन्हा आणखी भीती वाटते. सांगायचंय तर खरं पण कोणी उगा घेऊ नये विनाकारण आक्षेप. पण मी ग्रंथाचं नाव सांगितलंय. काही काही सुंबळे असे कथा सांगतात पण ग्रंथाचं नावही सांगत नाही. कथा सांगितल्यानंतर कमीत कमी ही कथा या ग्रंथात आहे. नका तुम्ही त्या ग्रंथातला अध्याय सांगू, नका श्लोक सांगू. श्लोक सांगायला आपल्याकडे वेळही नाही आणि तेवढी श्लोक मला पाठही नाहीत. पण कमीत कमी ही कथा या ग्रंथात आहे एवढं तरी सांगितलं पाहिजे. नाही तर म्हणतात मग हीच का तुम्ही दुसरे ग्रंथ, अरे कोणता ग्रंथ हिचकायचा हे तरी सांगितलं पाहिजे ना. म्हणून हा सर्व जो मी सांगितलेला विषय हा सर्व गरुड पुराणाचा विषय आहे. आणि म्हणून त्या गतात्म्या जीवाला 10 दिवसानंतर गंगेमध्ये त्याचं विसर्जन करतात. आणि गंगेमध्ये विसर्जन करून गंगेचं पाणी आणून त्या पाण्याने घरातली स्वच्छता करून कपडे वगैरे सर्व धुवून तेच पाणी
14व्याच्या दिवशी स्वयंपाकात शिंपडल्या जातं आणि ते पाणी आणून त्याच पाण्याने 14व्याच्या दिवशी 13व्याच्या दिवशी त्या गतात्म्या जीवाच्या पूजा केल्या जाते. त्याच कार्याला गंगा पूजन असं म्हणतात. आणि त्यावेळेला गोड जेवण अर्थात लोकांना जीव घातल्या जातं म्हणून त्याला गोड जेवणही असं म्हणतात. का बरं ह्या गोष्टी केल्या पाहिजेत? शास्त्र सांगतंय या गोष्टी करण्यासाठी गतात्मा जीव गेला ना तर त्याच्या प्रित्यर्थ आपण काही देऊ शकत नाही. नाही बंगला, नाही गाडी, नाही जमीन, नाही पैसे. मग गेलेल्या माणसाच्या निमित्ताने आपल्याला काही द्यायचं असेल तर देता काय येत नाही का? देता येतं. काय देता येतं? फक्त नामस्मरण आणि अन्नदानाचं पुण्य. दोनच गोष्टी देता येतात. तुम्ही म्हणाल कशा देता येतात? जुन्या काळात आपला एखादा मुलगा जर परदेशामध्ये शिकायला असेल तर आपण त्याला मनी ऑर्डर करायचो. आता काळ थोडा जवळ आला, आता काळ खिशात आला असं आपल्याला वाटायला. एखाद्याला पैसे पाठवायचे असतील आपण आपल्या मोबाईलवरून त्याला फोन पेच्या द्वारे, गुगल पेच्या द्वारे जेवढे पैसे पाहिजेत तेवढा त्याचा नंबर टाकला, पैशाची रक्कम टाकली, एका क्षणामध्ये पैसे त्याच्या अकाउंटवर पडतात. मग तो अमेरिकेत का असना भारतातले तुम्ही टाकलेले पैसे त्याला जर अमेरिकेत टाकले, इथून टाकले तर अमेरिकेत गेल्यावर त्याला काय मिळतात? डॉलर मिळतात. जसं ही प्रक्रिया होते तसं गतात्म्या जीवाच्या प्रित्यर्थ केलेलं नामस्मरण आणि अन्नदानाचं पुण्य भगवान परमात्म्याच्या बँकेत जर टाकलं गुगल पेच्या हरी भक्ती परलोकी येईल कामा. हरी भक्ती परलोकी येईल कामा. कामा सोडविल यमा पासुनी, सोडविल यमा पासुनी. करा हरी भक्ती येईल कामा. हरी भक्ती येईल कामा. करविल यमा पासुनी, सोडविल यमा पासुनी. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. 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 सोडविल यमा पासुनी, सोडविल यमा पासुनी. हरी भक्ती येईल कामा. हरी भक्ती परलोकी येईल कामा. सोडविल यमा पासुनी, सोडविल यमा पासुनी. परलोकी येईल कामा, सोडवेल यमा पासोनिया. हे नामस्मरणाचं आणि अन्नदानाचं पुण्य त्या गतात्म्या जीवाच्या प्रित्यर्थ समर्पित केलं की तो ज्या लोकात आहे, ज्या योनीत आहे, ज्या गावात आहे त्या योनीमध्ये त्या लोकात त्याला हे पुण्य मिळतं. आणि पुढच्या कार्यासाठी, पुढच्या गतीला जाण्यासाठी हे कार्य त्याला, हे पुण्य त्याला कामाला येतं. म्हणून वारकरी संप्रदायाचा दंडक आहे की गतात्म्या जीवाच्या प्रित्यर्थ नामस्मरण आणि अन्नदान घरातल्या माणसांनी केलं पाहिजे. त्या गोष्टीला अनुसरून हा कार्यक्रम या ठिकाणी या शेजूळ परिवाराने आयोजित केलेला आहे. याच्यासाठी अभंग मी निवडलाय तो चोखोबरायांचा आहे. चोखोबराय म्हणतात मृत्यू लोकामध्ये माणूस जन्माला येतो आणि आल्यानंतर माणसाच्या पाठीमागे 6 विकार आहेत. अस्ति, जायते, वर्धते. 6 विकार आहेत. 6 विकारानेच माणूस जन्माला येतो. पण जन्माला आलेला माणूस जन्माला आल्यानंतर या देहाला पोचतो, लहानाचं मोठं करतो. पण महाराज म्हणतात जन्माला येतं ना, तो जन्माला येतो, तो देह जन्माला येतो. देही कधी जन्माला येत नाही. देही जन्मतही नाही आणि मरतही नाही. न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा नूय आजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदन्त्या पुनः शोषयति मारुतः. मरणारं शरीर आहे
आणि जे मरत ते जन्माला येतं. तसा आत्मा कधी जन्मतही नाही आणि आत्मा कधी मरतही नाही. जन्माद्यस्य आद्यस्य जन्मादी विकारादी रहितस्य इति जन्माद्यस्य. जो जन्म मरण रहित आहे असा जन्म मरण रहित असणारा आत्मा जन्माला येत नाही. आणि मग जो जन्मालाच येत नाही तो मरण कसा? मग महाराज जन्माला येत नाही तर मग मृत्यू होतो ना. मृत्यू होतो तो या शरीराचा होतो. जन्माला येतं ते शरीर येतं. महाराज म्हणले हे शरीर जन्माला आलं आणि या शरीराला तुम्ही किती लहानाचं मोठं केलं तरी या शरीराचा भरवसा एक क्षणभरही नाही. कारण की याचा भरवसा क्षणभरही नाही. कारण की हे जन्माला आलेलं आहे आणि जे जन्माला आलेलं असतं ते एक दिवस मरत असतं. म्हणून महाराज म्हणले हा देह जन्माला आला ना याच्याबद्दल तुम्ही भरवसा धरू नका. अभंगाचं पहिलं जन्मला देह पोसिला सुखाचा. 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 जन्मला सांगतात हा जो देह जन्मला हा दर्शक सर्वनाम दाखवण्याचं काम करतो. हा शब्द इदम निर्दिष्टित आहे आणि जो शब्द इदम निर्दिष्टित असतो तो स्वस्वरूपापासून भिन्न असतो. आत्मस्वरूपापासून भिन्न असतो. अर्थात चोकोबरा म्हणतात हा देह जन्मला. अर्थात हा देह आत्मा नाही आणि मरणारा जो आहे तो देह मरतो. आत्मा कधी मरत नाही. आत्मा आणि या देहाचा अर्थात ती काही संबंध नाही. पण हा देह जन्माला आला ना इदम निर्दिष्टित आहे. इदमचं ज्ञान करून देणारा हा शब्द आहे आणि म्हणून हा देह जन्माला आला पण तो एक दिवस मरणार आहे. कारण की मृत्यू लोकातला नेम आहे. जे बाळ जन्माला आलं ना त्या जन्माला आलेल्या बाळाची वाट जन्मल्या काळ पाहत असतो. त्याची वाट पाहे काळ. त्याची वाट वाट त्याची पाहे वाट. त्याची वाट आ जन्मलिया बाळा. त्याची वाट पाहे काळ. त्याची वाट पाहे काळ. त्याची वाट पाहे काळ. त्याची वाट पाहे काळ. त्याची वाट पाहे. त्याची वाट पाहे काळ. शरीर जन्माला आलं त्या घडीपासून काळ नाम यम. धर्मराज हातामध्ये माप घेतो आणि माप घेऊन या आयुष्याची गणना तो मोजायलेला आहे. घडी घडी काळ वाट याची पाये. घडी घडी काळ वाट याची पाये. घडी घडी काळ
वाटयाची पाहे घडी घडी काळ वाटयाची पाहे अजूनी किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश घडी घडी काळ हरपली चिंता हरपली हरपली आहे अवकाश अजून किती आहे अवकाश हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता घडी घडी काळ वाटयाची पाहे नाथ बाबा गोड लिहितात. या देहावर काळाची सत्ता आहे. अरे देहाचे माता काळाची तो सत्ता म्हणून सर्वता घोकाराम आदी मध्ये अंते काळ लागला आहे क्षणोक्षणा पाहे वाट तुझी घडी घडी काळ वाट तुझी पाहे अजून किती आहे अवकाश. तुकोबाराय सांगतात तो काळ आहे ना हातामध्ये माप तराजू घेऊन बसलाय. एका एका क्षणाक्षणाचा तो हिशोब ठेवतोय. आपले आयुष्य तो मोजू लागलेला. आयुष्य मोजावया बैसला मापारी आयुष्य मोजावया बैसला मापारी आयुष्य मोजावया बैसला मापारी आयुष्य मोजावया बैसला मापारी वारी तुकारे व्यवहारी संसारीचा नेर मोडोनी ठाऊके नसाला ठाऊके नसाला सुखाचा व्यवहारी संसाराचा तुकारे व्यवहारी संसाराचा येऊन बोलणी ठाऊके नसता येईल बोलणी ठाऊके नसता ठाऊके नसता. अरे आयुष्य मोजावया बैसला मापारी तुकारे व्यवहारी संसारीचे. आणि माणसाला जे आयुष्य आहे ना हे वर्षावर नाही महिन्यावर नाही. माणसाचं आयुष्य श्वासोश्वासावर आहे. 24 तासाचे माणसाला 21,600 श्वास लागतात. आत घ्यायला बाहेर सोडायला 21,000 10,800 श्वास माणूस बाहेर सोडतो आणि 10,800 श्वास माणूस बाहेर आत घेतो. तुम्हाला खोटं वाटत असेल तर मोजत बसा पण इथं नाही घरी गेल्या. मग आयुष्य श्वासोश्वासावर आहे. जेव्हा जीव जन्माला आला ना तेव्हा भगवंताने त्याला अब्जावधी श्वास दिलेत. आणि या श्वासाचा त्याने जर चांगला उपयोग केला भजनामध्ये घातला तर भजनामध्ये कथेमध्ये जेवढे श्वास घेतलेत ना तेवढे श्वास त्याला खर्च झाल्या जात नाही. कथेच्या वेळेची अज्ञान आहे. यमदूताने सांगितल्याला यमधर्माने यमदूताला नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा घरटी फिरी भोवती. यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही ते सत्ता जेते होय हरी कथा सदा घोष नामाचा. जिथे हरीची कथा नामाचा घोष होतो तिथं मात्र यमदूत येत नाहीत तिथं मात्र मापारी येत नाही. आणि तिथले जे श्वास आहेत ते श्वास तुम्हाला वाढल्या जातात. दुसरं उदाहरण देतो. जसं मोबाईलवर रिचार्ज मारलं तर फोन लागतो आणि रिचार्ज असलं तरच आता फोन सुद्धा येतो. मागले 4-2 वर्ष होत कवर येत होता. रिचार्ज संपलं की फोन सुद्धा येत नाही. आणि कितीही लाखाचा फोन असू द्या रिचार्ज संपलं की येत नाही लागत नाही. तसं देवाने जे श्वास रूपी रिचार्ज दिलंय ना हे श्वास संपले की मग हे फोन हा शरीर रूपी फोन कितीही चांगला असू द्या कितीही लाखाच्या अंगठ्यात 10 बोटात असू द्या
मात्र पुन्हा त्या फोनला जर रेंज येत नाही, पुन्हा उपयोग नाही, पुन्हा ते डबडं होतं आणि डबडं पुन्हा भंगारमध्ये घालावं लागतं. तसं हे शरीर आहे, श्वास संपले की शरीर पडत असतं. मग या शरीराला तुम्ही किती लहानाचं मोठं करा, पोसा सुखानं लहानाचं मोठं करा, हे शरीर मुळात तुमचं नाही. मुळात शरीर हे आपलं नाही, हे शरीर मुळात 5 जणांचं आहे. आणि उसनं आणलेलं आहे, आणि उसने आणलेली वस्तू शेवटी ज्याची त्याला काम झाल्यावर नेऊन द्यावी लागते. शेकी त्यासी त्याला दिला आणि लावू चला शेकीला घेताला जाती देणे, शेकीला घेताला जाती देणे, आणि लावू चला शेकीला तीन पकवाजे 1 4 आणि शूटिंग वाला 1 5. 5 जणांचं शरीर. कोणते पहा, तुळशीदास लिहितात, चित्ती जल पावक गगन समीरा, चित्ती जल पावक गगन समीरा, जल पावक गगन समीरे, चित्ती जल पावक गगन समीर. तुळशीदास लिहितात, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूताचं हे शरीर आहे. याला जर फेकून दिलं तर कावळे कुत्रे खातील, याला जर जमिनीत गाडलं तर याची माती होईल, शरीराची होय माती. आणि याला जर जाळलं तर 4 मुठी राख होणार, आणि ती राख सुद्धा आपण गंगेत फेकून देणार आहेत. म्हणून हे शरीर मुळात आपलं नाही, पंचमहाभूताचं आहे. आणि पंचमहाभूताचं शरीर याची त्याला द्यावं लागणार आहे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये गोड लिहितात, देह तव पाचाचे झाले, हे कर्माच्या गुणी गुंतले, भवतसी चाकी सुदले, जन्म आणि मृत्यूच्या माध्यमातून हे शरीर मिळालेलं आहे आणि भगवंताच्या भजनासाठी मिळालेलं. पण हे नाशवंत शरीर जरी असलं तरी या शरीराने देव म्हणती होती, या शरीराने देव सुद्धा होता येतं. म्हणून असं असणार हे 5 लोकांचं शरीर. तुकोबरायने एका ठिकाणी गोड लिहिलंय, पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ, केला एके ठाई मेळ, केला एके ठाई मेळ, केला एके ठाई मेळ, केला एके ठाई मेळ, लाविला सबळ, लाविला सबळ, लाविला सबळ, लाविला सबळ, पंचभूताचा गोंधळ. आमचे श्रीगुरु ज्यांनी नारायणबाबा संस्थान निर्माण केलं, संत नारायणबाबाचे लाडके शिष्य
जे नारायणबाबा संस्थांचे संस्थापक अध्यक्ष आहेत, ज्यांच्यामुळे नारायणबाबाची कीर्ती आज महाराष्ट्रभर झाली, नव्हे ज्यांच्यामुळे नारायणबाबा संस्थान आज महाराष्ट्रामध्ये शिखरासारखं डोलदारपणाने डोलतय, असे शिखराचे नारायणबाबा संस्थानचे संस्थापक अध्यक्ष, ज्यांचा देहच माझ्या मांडीवर पडला, मला सौभाग्य मिळालं त्यांचं मरत असताना अंतकाळाच्या वेळेला त्यांचं डोकं मांडीवर घ्यायचं सौभाग्य या देहाला मिळालं, असे श्री गुरु, ज्यांच्यामुळे आज आमच्या परिसरात, आपल्या परिसरात अनेक टाळकरी आहेत, असे गुरुवर्य बळीराम बाबा उर्फ मास्तर बाबा, वयाच्या 88 वर्ष, 80 वर्षाच्या नंतर ही चाल म्हणायचे कीर्तनात, आणि 80 वर्षानंतर जोरजोरात उड्या स्वतः मारायचे. बसून कीर्तन केलं नाही आयुष्यभर बसून कीर्तन केलं नाही. मला म्हणले बसून कीर्तन ज्या दिवशी करायची वेळ येईल त्या दिवशी मी कीर्तन करणार नाही, आणि ही चाल म्हणायची. आणि जोरजोरात सर्व टाळकरी, 500 टाळकऱ्याचा सप्ताह असायचा पाडव्याला, एकूण 500 तिकून 500 असे हजारो टाळकरी, आणि हजारो टाळकरी एका ताला 4 पकवाज असायचे. काय वातावरण होतं ते, आता ते वातावरण राहिलं नाही, आता नुसतं वरण राहिलंय विठाला. चित्ती जल पावक गगन समीरा, पंचरचतइह अधम शरीरा, पंचरचतइह अधम शरीरा, राम सिया राम जय सिया राम, राम सिया राम जय सिया राम. म्हणून हा जो देह जन्मला, हा मुळात देह आपला नाही, काळाचा देह, हे काळाचे धनकुबेराचे. म्हणून या देहाला तुम्ही किती लहानाचं मोठं केलं तरी हा देह आपला नाही. भागवतात गोड उपदेश केला, गोड. ज्यावेळेला स्वतःचा मुलगा नव्हता म्हणून आत्मदेव रडत होता, आता भागवत सुद्धा पुष्कळ होईल, आणि कोणी करायला. नाथबाबांनी एक प्रकरण लिहिलंय, 25-30 अभंग आहेत. कथा लोक कामून करायले म्हणून नाथबाबांचं एक प्रकरण आहे. द्रव्याची आशा कथा करणे जे सायासे, पैसे मिळाले म्हणून माणसं कथा करायला लागले. शिवपुराण हो येतंय, करतो. मला 2 जणांचा फोन आला आता, महाराज म्हणले शिवपुराणाचा ग्रंथ आहे का तुमच्याकडे? म्हणलं कशाला? म्हणले कथा करायची. म्हणलं मग नाही, तुमचा ग्रंथ उसना पाहिजे. नाव नाही सांगत. आता 1 जणांचा फोन आला, महाराज तुमच्याकडे देवी भागवत आहे का? म्हणलं हो. कशाला? नाही, देवी भागवत करायचे. म्हणलं किती वेळा केले? पहिलीच वेळ आहे, केलं नाही कधीच, वाचलं सुद्धा नाही, देवी भागवत करायचं. याला ग्रंथ आणखी नाही आणून सध्या सुरू आहे ना. म्हणजे ग्रंथच नाही आमच्याकडं तरी आम्ही कथा करायला लागलो. कशामुळं? फक्त पैसे मिळतात म्हणून. नाथबाबांनी गोड लिहिलंय म्हणून जे आपल्याला येतं ते करावं. मला बरेच जण आमचे बाळासाहेब म्हणले आपण यावर्षी रामायण ठेवू. म्हणलं मला रामायण येत नाही. संत कथा म्हणलं चालेल, गेल्या वर्षी आपण केली. प्रामाणिक ते म्हणले रामप्रभूचं मंदिर बनलंय आणि आपण रामायण ठेवू. म्हणलं बाळासाहेब मला रामायण येत नाही, आम्ही त्यांच्याकडे कार्यक्रम करतो. आणि त्यांचा शब्द आहे, माझाही शब्द आहे, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत कथा करायची. ज्या दिवशी मला कंटाळ येईल त्या दिवशी मी नाही म्हणेल, त्यांना येईल तेव्हा त्या दिवशी ते नाही म्हणेल, असं विषय आमचा तो. तर मी प्रामाणिकपणे सांगितलं की मला रामायण जमत नाही, पण माणसं कथा नाही जमली तरी हो येते म्हणतात आणि ग्रंथ घेऊन चालले, कथा करायला लागले. कशामुळं? फक्त पाकिट मिळाली, पैसे मिळाले म्हणून. नाथबाबांनी गोड प्रमाण लिहिले, 25-30 अभंग वापरले त्याच्यासाठी. कथाकरी नावाचं प्रकरण गात्यामध्ये लिहिलंय. म्हणून भागवतात विषय आलाय. आत्मदेव ज्या वेळेला मुलगा नव्हता म्हणून रडत होता, तोच मुलगा दुष्ट निघाला आणि उलटून बोलला, तेव्हा सुद्धा आत्मदेव रडू लागला. आणि रडणाऱ्या आत्मदेवाजवळ गाईचा मुलगा येतो आणि गाईचा मुलगा गोकर्ण विचारतो, बाबा रडताय का? तेव्हा सांगितलं, रे काय सांगू? तिष्ठामी को गच्छामी को मे दुःखम व्यपोहयेत प्रणवस्त्याजानि दुःखेन. अरे मी प्राण सोडू का काय? अशी अवस्था झाली. काय झाला बाबा? अरे हा मुलगा त्रास देतोय ना. त्यावेळेला आत्मदेवाने उपदेश केला, बाबा हा मुलगा तुमचा नाही, ही पत्नी तुमची नाही. त्यावेळेला आत्मदेवाला गोकर्ण बोलतो, हे शरीर सुद्धा तुमचं नाही,
दिहस्थिती मांस रुधिरे भीमती त्यजत्वं जाया सुतादिषु सदा ममता विमुंच। बाबा जाया पत्नी तुमची नाही, मुलगा तुमचा नाही, नोहे नोहे हे शरीर तुम्ही म्हणता ना, हे शरीर सुद्धा तुमचं नाही। दिहस्थिती मांस रुधिरे, हे शरीर सुद्धा मांस रुधिर रक्त मेज मध्य याचं बनलेलं आहे आणि म्हणून हे शरीर सुद्धा तुमचं नाही, हे शरीर काळाचं आहे आणि काळाचं शरीर शेवटी ज्याची त्याला समर्पित करावं लागतं। शेकी ज्याची त्याला देणे लागे, शेकी ज्याची त्याला देणे लागे, शेकी ज्याची त्याला देणे लागे, शेकी ज्याची त्याला। म्हणून हे शरीर याला किती लहानाचं मोठं करा, पोसा सुखाने पोसा, पण महाराज म्हणले काय याचा भरवसा आहे, काय भरवसा याचा आहे, याचा भरवसा नाही। आणि ज्या वेळेला गोकर्णाने शुकाचार्याने परीक्षितीला शेवटचा उपदेश केला, शेवटचा परीक्षिती आता शुकाचार्य बोलतात ग्रंथाचं पूजन होणार आहे, मी खाली उतरणार आहे, तक्षक नावाचा साप येणार आहे, तुला चावणार आहे आणि तू मरणार आहेस। खरं सांगू का बाळासाहेब, भागवत कथा ही मृत्यूला मंगलमय बनवणारी कथा आहे। आणखी एक सांगू का, भागवत हे मरण डोळ्यासमोर ठेवून कथा सांगितली। आणि काय साहेब, ज्या माणसाला मरण डोळ्यासमोर दिसतं त्याला नाचायचं कळतं का? नाचायचं कळेल? मग भागवत कथा ही मरण डोळ्यासमोर ठेवून सांगितलीये, मग भागवतात हे नाचायचं आलं कुठून? मरणारे परीक्षिती नाचना भागवतात, माझ्या तरी वाचनात नाही आलं। शुकाचार्य स्टेजवरून खाली आले आणि त्यांनी उड्या मारल्या, वाकडं तिकडं अंग हलवलं, माझ्या नाही वाचण्यात आलं। म्हणून भागवतामध्ये माणसाने नाचावं का न नाचावं याच्याबद्दल मात्र मला शंका आहे। मी उपदेश नाही करत, नाचा का तुमचा शेवटी प्रश्न आहे, पण असं भागवतात लिहिलं नाही। समोर जर मरण दिसलं तर माणसाला अन्न गोड लागत नाही, तिथं नाचायचं कसं कळेल? आणि आता जवळजवळ 80% कथेमध्ये काय आलंय, नाचायचं आलंय, नाचायचं आलंय। नाचू लागले लोक, 2-2 मिनिटाला भजन, 2-2 मिनिटाला त्या कथेचा भाव लांब राहिला, कथेचा अर्थ वेगळा राहिला, नको त्या कथा समोर आल्या आणि भागवतातलं जी कोणत्याही ग्रंथातलं असेल ते लांब लांब राहिलं, बाजूला राहिलं। आता सध्या शिवपुराण देवी भागवताचा हुरसुळा उठला, कथाकार भरपूर झाले, पण कथेचं मात्र सार गेलं। भागवताच्या महात्म्यामध्ये त्याचं वर्णन आहे। कथाकार कसा असावा, वक्ता कसा असावा, श्रोता कसा असावा। खरं तर श्रोत्य मंडळीनेच कथा कीर्तनाची पायरी घसरवली, कारण की सांगणारे सांगतात नीट, पण ऐकणारे म्हणतात महाराज रात्री लयच मस्त हसलो, आज सुद्धा तुम्ही तसेच हसवा। हे हसवण्यासाठी व्यासपीठ नाहीये। खरं तर आत्मदेवाने शेवटचा शुकाचार्यांनी उपदेश केला, तू नाहीस, मरणारा शरीर आहे, आत्मा मरत नाही। आणि परीक्षा घेतली शेवटी, आता मी जाणार आहे, त्यावेळेला तक्षक नाव घेऊन तुला चावणार आहे। त्यावेळेला परीक्षितीचे वाक्य परीक्षिती बोलतो, महाराज अहम ब्रह्म परम धाम ब्रह्महम परमम पदम। महाराज मी ब्रह्म आहे, ब्रह्म, आणि ब्रह्म कधी मरत नाही, मरतं ते शरीर आहे, माझं शरीर तर नाशवान आहे, म्हणून मरणारं शरीर आहे, जन्माला येणारं शरीर आहे। आत्मा कधी मरत नाही, ब्रह्म कधी मरत नाही, म्हणून हे शरीर तुम्ही कितीही लहानाचं मोठं केलं तरी शरीर मात्र एक दिवस मल्याशिवाय राहत नाही। म्हणून महाराज म्हणले काय भरवसा याचा आहे, काय भरवसा काय भरवसा याचा आहे, काय भरवसा। जन्माला देह बसिला सुखाचा, काय भरवसा याचा आहे, काय भरवसा याचा। पकड़ी आस हाथों में लिया नहीं तेरा घास, ग्रास गिड़ी सता नाही हाते ग्रास गिड़ी सता, नाही हाते ग्रास गिड़ी सता, नाही हाते ग्रास गिड़ी सता।
का सगळी सत्ता नाही हाती, क्षणभंगुर हे जाय न कळता. म्हणून हे शरीर जाणार आहे, जाणार 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 हे विश्व, वावगाची सोस करीशी काय. म्हणून हे शरीर तुमचं नाही, आत्मा अमर आहे, मरत नाही, मरणारं शरीर आहे. आणि हे शरीर तुम्हाला मिळालं ते परमार्थासाठी मिळालं. पण मिळालेलं शरीर येताना एकटंच आलं आणि जाताना सुद्धा एकटंच जाणार आहे. अभंगाचं दुसरं एकलेची आवे एकलेची जावे, 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 एकलेची आवे एकलेची जावे. अनुभवावे याची आनंदाची हेची अनुभवावे, आनंदाची एकलेची जावे, एकलेची आवे एकलेची जावे, एकलेची आवे हेची अनुभवावे, आपणाची हेची अनुभवावे, आपणाची एकलेची आवे, एकलेची आवे, एकलेची आवे, एकलेची जावे. एकलेची यावे एकलेची जावे, हेचे अनुभवावे. आपणची माणूस येताना एकटा आला, जाताना एकटा जाणार आहे. फक्त माणसाबरोबर कर्म बरोबर आहे. आगा कर्मे जे उरावे, ते सुखदुःखी फळावे. म्हणून कर्म माणसाला भोगावं लागतं. जीव हा कर्माने बांधलेला आहे. कर्माने गोगच्छती जीव एकाहा, कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. कर्म बरोबर आहे. माणूस येताना एकटा आला, जातानाही एकटा जाणार आहे. म्हणून महाराज म्हणले, या देहाला पोचण्यापेक्षा तुम्ही देहामध्ये परमार्थ कसा घडेल याचा विचार करा. कारण की महाराज आम्ही येताना एकटे आलो, जाताना एकटे जाणार आहेत. हा, आमच्या बरोबर कोणीच नाही. कोणी नाही का? नाही. माणूस जन्माला आला तेव्हा सुद्धा एकटाच होता आणि मरतो तो तेव्हा सुद्धा एकटाच आहे. पण लौकिक दृष्टीने विचार केला, अलौकिक दृष्टीने विचार नाही करायचा. अलौकिक दृष्टीने कर्म बरोबर आहे, पण लौकिक दृष्टीने विचार केला तर माणूस जन्माला आला तेव्हा त्याच्याबरोबर एकच वस्तू होती आणि माणूस मेला तेव्हा सुद्धा त्याच्याबरोबर एकच वस्तू. कोणती? वाळलेलं लाकूड. बरोबर आहे का बाळासाहेब? वाळलेलं लाकूड. तुम्ही म्हणताल कसं शक्य? भजन करा सांगतो. विठाला जीव जन्माला आला, कोणताही मुलगा असेल मुलगी असेल, आता तुमच्याकडे जास्त माहिती. लेकरू जन्माला आल्यावर त्याला जन्माल्या जन्माल्या कशावर टाकतात? जुन्या काळात शब्द महत्वाचा आहे. जुन्या काळात कशावर टाकतात? हा, बाजावर. बाजावर. बरोबर आहे. पहिल्या काळात बाज कशाची होती? म्हणून जुना काळ शब्द महत्वाचा आहे. बाज कशाची होती? लाकडाची. थोडा मुलगा मोठा झाला, थोडा, आणि रडायला लागला. रडता राहिना. ते पाण्याला जायचं तिकडे नाही जायचं आपल्याला. रडता राहिना. ते बाळासाहेबनं बाटली घेतली, मला आठवलं. रडता राहिना म्हणून आईनं काय केलं? त्याला पाळण्यात टाकलं. पाळण्यात. कितव्या दिवशी टाकतात पाळण्यात मुलगा जन्माला आल्यावर? मला चिंताच वाटून राहिली, तुमचे पोरं तुम्हाला सांभाळतील कसे? आपला मुलगा कधी जन्माला आला हे आपल्याला माहित नाही. बरं, आला एखाद्याला माहित असेल जन्मतारीख. बऱ्याच माता मावल्यांना जन्मतारीख ते नाही का पौर्णिमा झाल्यावर तिसऱ्या दिवशी, आणि गीता जयंती झाल्यावर आदल्या दिवशी, आणि आमुषा झाल्यावर चौथ्या दिवशी. असंच आहे ना?
बऱ्याच जुन्या मातामौलींना तारीख जन्म लक्षात नाही, बाकीचं काय लक्षात राहील. आपला मुलगा कधी जन्माला येतो, कधी लहानाचा मोठा होतो, कधी रांगतो, कधी अंगणवाडीत जातो, कधी बालवाडीत जातो, कधी तिथून LKG UKG इंग्लिश स्कूलला जातो, कधी 12वी शिकतो, कधी तालुका सोडून जिल्ह्याला जातो आणि जिल्ह्याला गेल्यावर तिकडे पुणे मुंबईला जातो आणि पुणे मुंबईहूनच येताना सून घेऊन येतो आणि म्हातारीच्या कमरात लाद घालतो, म्हणतो जा तिकडे भागवताला, आपल्यालाच मेळ नाही. कशी मुलं सांभाळतील आपल्या मुलाला कसं सांभाळायचं. मधलेसीने गोड उपदेश केला. जाऊ द्या, वेळ आपला होत आला. मुलगा जन्माला आल्यानंतर 12व्या दिवशी पाण्यात घालतेत आणि झोका देते तर नाव ठेवतेत. जुन्या काळात पाळणा कशाचा होता? लाकडाचा. जरी संपले आले औरत, मी टायमाच्या पुढे जाणार नाही. मी शेतकरीच असा शान आहे की बांधापासूनच आऊत फिरवित असतो. खरा शहाणा शेतकरी तो की जो बांधापासून आऊत फिरवतोय. नाहीतर आमच्या इकडे शेतकरी बांध पडक आहे, आपलं बांध काढतेत आणि वावर पडक आहे. वावर बेदाडाची बदाड आहेत वावरात आणि बांधापाशी जोर येतोय. बांधच उकरीत, बांधच आऊत. चर खाणल्या लोकांनी चराला लावलेली दगड काढून नेली म्हणतो. वाव, पावसाळ्यात पाणी आमच्या वावरानं काढून दिलं. पाटलाईनं पुन्हा विठाला विठाला त्यांच्या आलं लक्षात. ते झाले. चला, माणसं बांधापाशी येणं घेतात आणि वावर पडक पाडतात. मला म्हणायचंय, तुम्ही बांध हातभर सोडून द्या, वावरात 4 पोते म्हणतात, 10 पोते खत घाला, उत्पन्न काढा ना. पण माणसं तसं नाही. तसा मी शहाणा शेतकरी आहे. वावर आपलं बांधाच्या आलकडच आऊत फिरवीत असतो. पण बाळासाहेब, कधी कधी एखाद्या वेळेला पेरणी करायच्या टायमाला असं चोपून हाणावं लागतंय आणि चोपून हाणताना एखाद्या वेळेला एखादा बैलाचा पाय बांधाच्या खाली जायची शक्यता असते. 10-5 मिनिटं एखादा, जास्त नाही. विठाला पहिल्या काळात पाळणा लाकडाचा होता. थोडा मुलगा मोठा झाला आणि चालायला लागला. चालण्यासाठी गाडी होती चाकाची, 3 चाकाची, मागून 2 चाक, पुढं लाकडाची. पुन्हा मुलगा थोडा मोठा झाला, शाळेत चालला आणि शाळेत निघाल्यावर पाटी होती. पाटी पहिली 7वी पर्यंत पाटी आणि 7वी पर्यंत पोरांना चड्ड्या होत्या. आता जन्मल्या पॅन्टी. पाटी चारी बाजूनं लाकडाच्या कामट्यांमध्ये खापर. आणि पहिल्या काळात मास्तर मारायचे, लय मारायचे, भयंकर मारायचे. मी मारायचं म्हणून एकदा 7वीला शाळा सोडून दिली, पुन्हा 8वीला डबल बसलो. मास्तर मारित होते. आता मास्तर मारित नाहीत, पोरच मास्तरला मारतात. मी विनोदानं सांगत असतो, जुन्या काळात पोरं विद्यार्थी मातीचा गुरु करून शिकत होते. मातीचा गुरु करून. आता काळ बदलला, आता गुरुची माती करणारे विद्यार्थी जन्माला आले. छेडी होती, छेडी लाकडाची. थोडा मुलगा मोठा झाला आणि मोठा झाल्यावर क्रिकेट खेळू लागला, इटी दांडू खेळू लागला. इटी दांडू लाकडाची. थोडा मुलगा मोठा झाला आणि जुन्या काळात लवकर लग्न व्हायचे. 8-10 वर्षात लग्न झालं आणि लग्न झाल्यावर त्याच्या सासऱ्याने त्याला पाठ दिला. कशाचा? लाकडाचा. चौरंग दिला. कशाचा? लाकडाचा. थोडा मुलगा मोठा झाला, क्वाड दिला लाकडाचा आणि पुन्हा शेतात काम करू लागला. जुन्या काळात शेतामध्ये काम करत असताना जुन्या काळात आऊत कशाचं होतं? लाकडाचं. जू कशाचं होतं? लाकडाचं. शिवळा कशाच्या होत्या? लाकडाच्या. मोग कशाचं होतं? लाकडाचं. रुमणं कशाचं होतं? लाकडाचं. दांडी कशाची होती? लाकडाची. पाटल्या कशाच्या होत्या? लाकडाच्या. सर्व लाकडाचं होतं. बैल कशाचे होते? लाकडाचे नव्हते. हा. थोडा मुलगा मोठा झाला, थकला, वय झालं, चालता येणं गेलं, म्हणून हातामध्ये काठी आली. काठी. काठी सुद्धा कशाची? जुन्या काळात बरं का, माझं लक्ष आहे, तुमच्याकडे लोखंडाची दिसायली. हा. जुन्या काळात लाकडाची. पुन्हा मेला आणि मेल्यावर ते रचलं सरण. काय म्हणते त्याला? तिरडीच म्हणते ना. म्हणजे मी मेलो नाही त्याच्यामुळे मला माहित नाही. तिरडी रचली. इकून 2 लाकडं, तिकून 2 असे. तिरडी सुद्धा लाकडाची. स्मशानात नेला. खालून लाकडं, वरून लाकडं आणि शेवटी पेटवायचा कार्यक्रम काडी पेटीनं. आता ते कसं पेटवायचं, काय पेटवायचं, कोणी पेटवायचं, ते सर्व गरुड पुराणाने विस्ताराने आलंय. आता तेवढं सांगायला वेळ नाही आणि तेवढं सांगत बसलो. तुम्ही सुरुवातीलाच वातावरण पाहिलं म्हणून तेवढं सांगण्यासाठी आता वातावरण राहिलं नाही. म्हणून शेवटी काडी पेटी आणि ती काडीला पुढं गुलन मागं काय? कबीरजी लिहितात, अरे जब तुम पैदा हुए थे तो तेरे माँ ने तुझे सुलाया था वो 4 पहिया ही थी लकड़ी की. 4 पहिया म्हणजे बाज. अरे जब तुम रो रहे थे तो तेरे माँ ने तुझे झुलाया था वो पलना ही था लकड़ी का. अरे जब तुम खेल रहे थे
चल रहे थे वो चलन गाड़ी ही थी लकड़ी की, जब तुम खेल रहे थे वो गिल्ली बल्ला ही था लकड़ी का। गिल्ली म्हणजे विट्टी, बल्ला म्हणजे दांडू, विट्टी दांडू सुद्धा लाकडाची होती। जब तुम स्कूल जा रहे थे मास्टर जी ने तुझे डर दिखाया, वो छेड़ी ही थी लकड़ी की। जब तेरी शादी हो गई तेरे ससुर ने तुझे दीवान दिया, पाट दिया, वो दीवान ही था लकड़ी का। जब तुम खेत में काम कर रहे थे वो खेत का औजार ही था लकड़ी का। अरे जब तुम बूढ़े हो गए तुम्हारे हाथ में सहारा आया, वो डंडा ही था लकड़ी का। और जब तुम मर गए तुम्हारी चिता रचा दी, वो चिता ही थी। जीते ही लकड़ी मरते ही लकड़ी, देख तमाशा लकड़ी का, देख तमाशा लकड़ी का, देख तमाशा लकड़ी का। जीते लकड़ी मरते लकड़ी, जीते ही लकड़ी